मवियातील या रस्सीखेचानंतर भाजपनं महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधलाय। संख्याबळानुसार मवियाच्या वाट्याला राज्यसभेची एक जागा मिळणार असल्याचं दिसतंय। यावर मवियाकडनं राज्यसभेवर कोण जाणार याची चर्चा रंगलीये। मात्र याच चर्चेवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खोचक ट्विट केलंय। गोविंदा आणि चंकी पांडे यांच्या गाजलेल्या आखे चित्रपटात कादर खान आणि सदाशिव अमरापूरकर यांच्यातला एक भन्नाट संवाद आहे। दोघे जिवलग मित्र, दोघेही बिंदूवर प्रेम करणारे आणि पार्टीत बिंदू दोघांकडे सारखंच लक्ष देणारी। तेव्हा सदाशिव अमरापूरकर म्हणतात, एकाला कुर्बानी द्यावी लागेल आणि कादर खानचा थेट सवाल, कुर्बानी देगा कौन? आज हा संवाद आठवण्याचं कारण म्हणजे आगामी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुका। महाविकास आघाडी दोन्हीकडे एकच उमेदवार देऊ शकते। राज्यसभेसाठी शरद पवार पुन्हा जावेत यासाठी संजय राऊत आग्रही, पण काँग्रेसची अट स्पष्ट। राज्यसभेला पवारांना पाठिंबा दिला तर विधान परिषदेला उद्धव ठाकरेंना नाही। म्हणजे समीकरण स्पष्ट, एकाची अडचण ठरलेली। आता खरी उत्सुकता याचीच, या दोघांच्या मैत्रीत कुर्बानी कोण देणार? शरद पवार, उद्धव ठाकरे की दोघे मिळून काँग्रेसचाच बळी घेणार?